अमरावती जिल्ह्यातील धामणगाव मतदारसंघात आयोजित करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे। आमदार प्रताप अडसड यांच्या पुढाकारातून आयोजित या शिबिरात धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे आणि नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील सुमारे 6,870 गरजूंना विविध शासकीय योजनांचा लाभ एकाच छताखाली देण्यात आला आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आणि माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त महसूल मंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून धामणगाव इथं छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर आयोजित करण्यात आलं। आमदार प्रताप अडसड यांच्या पुढाकाराने धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे आणि नांदगाव खंडेश्वर या 3 तालुक्यातील नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आला। या शिबिरात 3,870 लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ मिळाला। तसंच 43 महिला बचत गटांना 30 कोटी रुपयांचं अर्थसहाय्य देण्यात आलं। कृषी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 6 ट्रॅक्टर आणि 2 हार्वेस्टर वितरित करण्यात आले। याशिवाय 70 लाभार्थ्यांना जमिनीचे पट्टे, 200 घरकुल लाभार्थ्यांना प्रमाणपत्र, 400 निराधार लाभार्थ्यांना योजनेचा लाभ, तसंच 400 नागरिकांना रेशन कार्ड आणि उत्पन्न, जात, प्रॉपर्टी कार्ड, गावठाण नकाशा यासारखे विविध दाखले देण्यात आले। धामणगाव नगर परिषदेच्या वतीने दिव्यांग लाभार्थ्यांना 3 चाकी सायकलीसह वितरण करण्यात आलं। विविध विभागाच्या स्टॉलवर नागरिकांनी आपल्या तक्रारी नोंदवत योजनांची माहिती घेतली। यावेळी आमदार प्रताप अडसड यांनी प्रशासनाला प्रत्येक नागरिकाची समस्या तातडीने सोडवण्याचे निर्देश दिले।